मित्रांनो, तर झालो आता आम्ही रेडी. आता आम्हाला जायचं आहे आगडगावला. तर चला मिळूयात आगडगावला. इथे माझी बहीण आहे. तुम्ही पहिल्या ब्लॉगमध्ये हिला बघितलं असेल. तिचं नाव श्रेया आहे आणि ही माझ्या 3 वर्षांना आहे, तर मी दीदी म्हणलो. बाय. आम्ही रस्त्याने हे बघा, हे वडगाव गुप्ताचा रोड आहे आणि हा ब्रिज आहे. हे बघा तुमचा भाऊ, हे माझी मागे बसलेली मम्मी आणि पप्पा आहेत. हे वडगाव गुप्ता गाव आहे, एक वडगाव गुप्ता गाव नावाचं. तेवढासा इथं कॅमेऱ्याला हे झाला होता, व्हिडिओ बरोबर निघला नाही तर समजून घ्या. शेंडी बायपासकडं जायचं आहे आता आम्हाला इथून. ते बघा पुढं आलेली आहे शेंडी बायपास. आता शेंडी बायपासमध्ये जायचं आहे आणि तिथून मग भैरवनाथाला जायचं आहे. आता आम्ही शेंडी बायपास पास केली, तिथं पोलीस होते काही. ते बघा आता शेंडी बायपास पास केली. आता आम्ही जात आहोत पुढं. आम्ही तिघंच आलो आहे, माझी बहीण घरी आहे. हे बघा, हे माझे पप्पा आहेत. हे बघा, हे रोड आहे. रस्त्यात काढले नाही काहीच व्हिडिओ मी, कारण मोबाईल काढायला फुरसतच नाही भेटली. रस्ता इतका खराब होता तुम्हाला काय सांगू. आणि आता वरी गेलो ना मित्रांनो की वरी लय मस्त व्ह्यू दिसणार आहे आपल्याला, बघण्यात भेटेल तुम्हाला सगळ्यांना. माझा चष्माच पडला रस्त्यात, पण काय सांगू, इथं चष्माच पडला होता रस्त्यात. तर उतरलो आहे आता, चष्मा घेतला आणि आता इथं व्हिडिओ बंद होईल ना, तुम्ही समजून घ्या. चष्मा घेतला. आता आम्ही जातो वरी. मंदिर खूप लांब आहे इथून, म्हणजे माझ्या घरापासून तर 30 किलोमीटर येते. बघा किती इतक्या पवनचक्क्या होत्या ना, खूप पवनचक्क्या होत्या. तर इतका मस्त चढ. आमच्या गाडीला काहीतरी झालं होतं, गाडी खर 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 कडू लागली. आणि तिथं नाही का कांदा आणि असे डॅम होते खूप सारे, इतके डोंगर असा डॅम होता. आणि नाही का तिथे कांदे लावलेले होते. हे बघा असा चढ आहे तिथे, असा U-टर्न चढ लय होते. इथून बघा व्ह्यू कसा दिसते आता तुम्हाला. जरासं पुढं गेलं ना की इतका डेंजर व्ह्यू दिसेल ना तुम्हाला, सुंदर. वा वा, एकदम झकास. हे पार्ट 1 आहे तरी तसाच, पण पार्ट 2 मध्ये तुम्हाला खूप मजा येईल, कारण त्याच्यात मी मंदिर दाखवणार. मंदिरात म्हणजे तितकं पण नाही, पण मंदिर दाखवणार. हे बघा पवनचक्क्या जवळून फर्स्ट टाईम बघू लागलो मित्रांनो. मी फर्स्ट टाईम चाललो होतो या भैरवनाथाला. हे बघा व्ह्यू, किती डेंजर व्ह्यू आहे. इतके गाडी कार मोटरसायकल खूप जाऊ लागले. आणि ऊन तर इतकं होतं ना की खूप असं टपू लागला. मोबाईल खूप गरम झाला होता, तरी पण मी शूट करू लागलो पवनचक्की. हे बघा असे मंदिर होते. धोंड्याचे महिने आहेत ना, तर ते जेवण करण्यासाठी, पाणी पिण्यासाठी असे छोटे छोटे स्टॉप होते. उन्हाळा आलं की थांबायचं, असं झालं की थांबायचं, तर काय तसंच. आणि खूप मजा येऊ लागली. पण मला घरी जाऊ वाटू लागलं श्रेयाला घेऊन यायला पाहिजे होतं. ते बघा व्ह्यू डेंजर. आणि खरं सांगू, आज RCBची आणि GTची मॅच आहे. बघणार ना तुम्ही सगळे? फायनल मॅच कोण जिंकल काय वाटते कमेंटमध्ये सांगा. हे बघा पप्पानं अशी रॉकेट माफिक गाडी चालवली, मस्त स्पीडमध्ये गाडी चालवू लागले पप्पा एकदम. भैरवनाथाचं मंदिर आहे ते, आणि भैरवनाथाच्या मंदिरमध्ये खूप मजा येईल. भेटूयात पुढच्या पार्टमध्ये. आता इतकंच, बाय.